नमस्कार मित्रांनो, तर मी आहे आत्ता श्री सिद्धिविनायक सिद्धटेक गणपती मंदिराच्या मुख्यद्वारासमोर उभा आहे. तर तुम्ही पाहू शकता हा समोरचा नजारा कसा. नमस्कार मित्रांनो, माय मराठी फॅमिलीमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज चाललेलो आहे मी सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या मंदिरात सिद्धटेक या ठिकाणी. तर सिद्धिविनायक सिद्धटेक मंदिर हे अष्टविनायकातील फार महत्त्वाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी गेल्यावर एक मनाला आपल्या वेगळीच ऊर्जा निर्माण होते. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता साधारण संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत फायनली श्री सिद्धिविनायक सिद्धटेक गणपती मंदिरात आणि हा मेन एंट्रीलाच मूषक आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे आहे श्री सिद्धिविनायक सिद्धटेक गणपती मंदिर. या मंदिरात आल्यावर मनाला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि खूप प्रसन्न वाटतं. तर मित्रांनो, मी घरून निघाल्यापासून मी या क्षणाची वाट बघत होतो की मी कधी तर मंदिराच्या समोर ही अनेक असे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत. लहान मुलांचे खेळणे, गॉगल्स वगैरे. मित्रांनो, या मंदिराच्या समोर आपला बेल्ट आणि पैसे ठेवायचं पाकिट म्हणजे लेझरच्या वस्तू खूप स्वस्तात आणि खूप क्वालिटीच्या मिळतात. म्हणजे ज्या बाहेर तुम्हाला मार्केटमध्ये ज्या 500-600 रुपयाला मिळतात, या ठिकाणी 200-250पर्यंत सहज मिळून जातात. तर आपण या ठिकाणी फायनली पोहोचलेलो आहे गणपती मंदिरामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता चिंचवड देवस्थान ट्रस्ट श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर सिद्धटेक या ठिकाणी आपण आले. तर मित्रांनो, आत्ता श्री सिद्धिविनायक सिद्धटेक गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी आतमधले शूटिंग तुम्हाला दाखवू शकत नाही. तर मंदिराचे दर्शन झाल्यानंतर मित्रांनो खूप भारी वाटतं. बाप्पा आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश दे. जे व्हिडिओ पाहतायत त्यांचं प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण कर. बाप्पाचं दर्शन झाल्यावर मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.